आपलं सोलापूर डिजिटल मीडिया। हेल्मेट जीवनाचा अविभाज्य घटक असून कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा कुटुंबाला आनंदी पाहण्यासाठी हेल्मेट परिधान करून नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबियांची सुरक्षितता बाळगावी असं आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केलं आहे। इंडियन मॉडेल स्कूल आणि सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी सायंकाळी IMSच्या प्राध्यापक एडी जोशी सभागृहात प्रशालेच्या 26 विद्यार्थ्यांनी आपल्या पिगी बँकेतील जमा झालेल्या पैशातून पालकांच्या सुरक्षेसाठीच्या मुलांकडून पालकांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी पोलीस आयुक्त बैजल बोलत होते। सरस्वतीच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलन करून आणि हेल्मेटची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी एकूण 26 पालकांना पाल्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत हेल्मेट वाटप व परिधान करण्यात आले। सोलापूरच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वप्रथम कारवाई, नंतर प्रबोधन आणि त्यानंतर कारवाईचा बडगा उचलण्यात आला। त्यावेळी मात्र हेल्मेट सक्तीला विरोध सुरू झाला। लोकभावनेचा विचार केला मात्र ज्यांना अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलेला आहे किंवा अनेकांचे जीव गेलेले आहेत, त्यात अनेकांचे कर्ते व कुटुंब प्रमुख गेले आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून हेल्मेट सक्तीला विरोध करणारे राजकीय पुढारी, नेते तसेच संस्थांनी त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोणी कोणी मदत केली, किती मुलांना दत्तक घेतलं याची चौकशी केली असता नकारात्मकच उत्तरं मिळाली। अशी परिस्थिती असताना हे लोक कोणत्या आधारावर हेल्मेट सक्तीला विरोध करतायत, त्यामुळे याकडे लक्ष न देता कुटुंबातील कर्ता व कुटुंब प्रमुख वाचवण्यासाठी हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे। 1988 पासून हेल्मेट परिधान करणं सक्तीचं असताना सुद्धा हेल्मेट परिधान करण्याबाबत आपली मानसिकता होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करत सोलापूर पोलीस मात्र यासाठी कटिबद्ध असून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सोलापूरकरांना हेल्मेट परिधान करावंच लागेल असं पोलीस आयुक्त बैजल यांनी ठणकावून सांगितलं। आणि जर नियम जर केला तर तुमच्या सुरक्षिततेचा साध्य आहे, तरी सुद्धा जर विरोध केला जातो तो कशाच्या आधारावरती? काही काही बुद्धिजीवी लोक मला म्हटले की सर ते तिकडं पुण्यात मुंबईला ते हेल्मेटची सक्ती ठीक आहे, सोलापूर शहरामध्ये ती सक्ती करायची नाही ती, कारण इथं लागत नाही, तिथं म्हणजे लागू होत नाही, इथं नियमात बसत नाही। काही बुद्धिजीवी असे अनेक आले की ते म्हटले की ते ग्रामीण भागामध्ये ते हायवेवरती फक्त हेल्मेट घालण्याची सक्ती करायला पाहिजे, इथं नाही। निवडून या, कायदा बदला, सुधारणा जे काही कायद्यामध्ये होईल त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करू। दुसरा पर्याय हा आहे की जर आपण प्रबोधन केलं आणि लोकांना जर आपल्या बाजूने जर घेतलं तर मला वाटतं मग बिटरनेस अवॉइड करता येतो। अन्यथा ज्या ज्या लोकांवरती वाहतूक शाखेने कारवाई केलेली आहे, मग ते सिग्नल जम्पिंगसाठी असेल किंवा हेल्मेट परिधान न करण्यासाठी असेल किंवा मग ट्रिपल सीट जाण्यासाठी असेल, त्याला जर विचारलं की वाहतूक शाखेबद्दल तुझं काय मत आहे तर तो सिरियस घेतो। ती कारवाई होण्यापूर्वी त्या वाहतूक शाखेतील कर्मचारी आणि तो नागरिक यांचा काळी मात्र कधी संबंध आलेला नसतो, त्यांचा कधी परिचय झालेला नसतो, कुठे खंडन झालेलं नसतं किंवा काही दुश्मनी पण नसते, फक्त ती एक कारवाई केली म्हणून तेव्हापासून तो त्याचा शत्रू होतो। आणि हे शत्रुत्व आम्हाला पत्करावं लागतं याच्यासाठी तुमच्या कुटुंबियांवरती अशी वेळ येऊ नये, त्यासाठी आम्हाला शत्रुत्व पत्करावं लागतं। ते किती जरी विरोध झाला तर आम्ही ते काम ते कर्तव्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला परावृत्त होण्याचं काही कारण नाही आहे। थोडे सेटबॅक्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, कधी कधी 4 पावलं पुढे गेल्यानंतर 2 पावलं मागे यावं लागतं, तर ती प्रक्रिया कंटिन्यूस चालू राहते। त्या उलट जर आपण स्वतःहून जर निर्णय घेतला की हे जे सांगताय ते माझ्या चांगल्यासाठी आहे, माझ्या सुरक्षिततेसाठी आहे, तर ते सगळं चांगलं एक गोल्डन मीन आहे। आपण अनेक वेळा सिरियल पाहत असो, मग ते महाराणा प्रताप असो किंवा इतर कोणी जे अलाउद्दीन खिलजीबद्दल असेल किंवा आणखी कोणाबद्दल असेल, पद्मावत आपण बघितला असेल किंवा योधा अकबर बघितला असेल किंवा मुघले आझम बघितला असेल, त्या सर्व पिक्चर्समध्ये सीन हमखास दाखवलेला असतो की जेव्हा राजा लढाईसाठी जेव्हा मृतकांपैकी जवळपास 95% हेल्मेट घातलेलं नव्हते। म्हणजे विचार करा, जर त्यावेळेस त्यांनी हेल्मेट जर घातलेलं असतं तर त्यापैकी किमान 55 लोक आपल्या हॉलमध्ये आज उपस्थित असते, आपल्या आजूबाजूला उपस्थित असते।
पोलीस खात्याला अधिकार दिलेले आहेत. एकदा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, फारसं काही यश आलं नाही. त्याच्यानंतर मग कारवाई करायला सुरुवात केली, फार विरोध झाला, परत प्रबोधन केलं, नंतर परत कारवाई सुरू केली, परत विरोध झाला. त्याच्यानंतर मग एक आठवडा तर तुम्हाला पूर्णपणे मोकळीक दिली होती की आम्ही ज्या आठवड्यामध्ये तुम्हाला ट्रिपल सीट जायचं, विदाउट हेल्मेट जायचं, विदाउट सीट बेल्ट जायचं, तुम्हाला सिग्नल जम्प करायचे, रॉंग साईडने जायचे, जे काही करायचं तुम्हाला पूर्ण मोकळीक दिली होती. नो चलाने आम्ही एक आठवडा पळाला आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं होतं की काही ना काहीतरी लोकांमध्ये स्वभावामध्ये बदल होईल. चांगल्या प्रमाणात बदल दिसायला लागला आणि परत जेव्हा आम्ही नवीन वर्षामध्ये कारवाई सुरू केली तर काही लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला. त्यांचे कारण वेगळे आहेत. त्यांना लोकांना म्हणजे सांभाळून घ्यावं लागतं, लोकांना खुश करण्यासाठी अनेक वेळा चुकीचे निर्णय पण कदाचित घ्यावे लागत असतील, परंतु लोक भावनेमुळे त्यांना ते करावं लागतं. मग आपण काय करायला पाहिजे? मग अशा विरोधामध्ये सुद्धा आपला कारवाईचा रेटा धरून न्यायचा पुढे का इतर काही मार्गांचा अवलंबन करायचं? माझे गुरु आठवणे सर होते, ते सांगायचे की एखादी वस्तू जर ती करायची असेल तर ती करण्यासाठी एकच मार्ग आहे की जे चुकीची धारणा आहे. ती वस्तू करण्यासाठी 10 वेगवेगळे मार्ग असू शकतात. मला जर माझ्या खुर्चीवरती जाऊन बसायचं असेल तर मी सरळ इथून जाऊ शकतो, मागून जाऊ शकतो, इकडून फिरून जाऊ शकतो, तिकडून फिरून जाऊ शकतो, क्रॉप करून जाऊ शकतो, मी झोपून जाऊ शकतो. मी पाहिजे तेवढे मार्ग आहेत, फक्त आपल्याला ते चोखाळता आले पाहिजे. म्हणून मग एक विचार सहज आला मनामध्ये की मग हे जे 63 किंवा 65 लोक मरण पावले त्यांच्यापैकी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्यांच्यापैकी कोणी त्यांच्याकडे चौकशी करायला गेलं होतं? उत्तर आलं नाही. त्या व्हिक्टीमच्या मुलाला किंवा मुलीला शिक्षणाचा खर्च करण्यासाठी कोणी त्यांच्यापैकी विरोध करणाऱ्यांपैकी कोणी दत्तक घेतलं होतं का? उत्तर आलं नाही. मयत जर पुरुष असेल, करता पुरुष असेल, कमावता असेल, तो गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती, त्याच्या पत्नीवरती, मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिला रोजगार मिळावा याच्यासाठी काही यांचे विरोध करण्यापैकी कोणी प्रयत्न केले का? उत्तर मिळालं नाही. आज आपल्यासमोर बाळासाहेब धोनी जे उभे आहेत, बाळासाहेब पाटील आणि बाळासाहेब तांबे, तर हे यांचं पूर्ण असे अनेक लोकांचा आम्ही सर्वे केला. त्यांना आमच्या ट्रॅफिक ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी जाऊन विचारपूस केली की तुम्हाला कुठल्या राजकीय नेत्याने येऊन काही चौकशी केली किंवा एखाद्या पुढाऱ्याने काही मदत केली किंवा एखाद्या संस्थेने काही मदत केली किंवा एखाद्या पत्रकाराने, मीडिया ग्रुपने काही मदत केली? दुर्दैवाने सांगावं वाटतं की 100% प्रकरणांमध्ये उत्तर नकारार्थी आहे. मग हा अधिकार कोणी दिला तुम्हाला विरोध करायचा? वेदसने आता एक उत्तम उदाहरण दिलं. 2 वर्षापूर्वी मास्क काय प्रकारे आपल्याला माहीत नव्हता. कोविड आल्यानंतर जेव्हा आपल्या आजूबाजूला मृत्यूने तांडव माजला होता त्यावेळेस आपल्याला दिसलं, कळलं की आपण जर मास्क घातला तर आपण सुखरूप राहू. तो तर कोविड पुरता एक मर्यादित एक क्षण आहे. 1-2 वर्ष आपण काही करायचे दिवस राहू शकेल. त्याच्यानंतर तर कोविड निघून जाईल, परंतु आपल्याला मास्कची जी सवय आहे ती आपल्याला रुजू झालेली आहे. परंतु 1988 पासून मोटर व्हेकल ॲक्टमध्ये हेल्मेट घालणं सक्तीचं आहे. ते आज इतके वर्ष झाले, 40 वर्ष होत आहेत, परंतु अजूनही आपल्या मेंटॅलिटी माइंडसेटमध्ये ते जात नाही. त्यासाठी मला सर्वप्रथम जेव्हा हा विचार मी व्यक्त केला अमोल जोशी सरांना की मला 25 मुलं अशी पाहिजे की त्यांच्या पिगी बँकमध्ये 1000 रुपये असतील. सर म्हटलं कशासाठी? तर म्हटलं मी सांगेन तुम्हाला नंतर. त्यांनी हा 25 मुलं आयडेंटिफाय केले. त्यांना विचारलं, मुलांना बोलावून की मी तुम्हाला उपक्रम दिला, प्रोजेक्ट दिला, त्यासाठी तुमची तयारी आहे का? सगळ्या मुलांनी होकार दिला. मुलांनी होकार दिल्यानंतर मग त्यांना मी सांगितलं माझं काय ते विचार काय आहे मला तो सांगितला. आणि याच्यामध्ये कदाचित रिपिटिशनही होऊ शकतं, कदाचित काही पालकांकडे ऑलरेडी हेल्मेट्स पण असतील, म्हणून त्याच्यासाठी पण आम्ही विचार करून त्या दुकानदाराला सांगून ठेवले की जर एखादी साईज बरोबर नसली, कलर नाही आवडला किंवा ऑलरेडी हेल्मेट आहे परत घ्यायचा पण प्रावधान त्याच्यामध्ये आहे. माझी अशी सर्व पालकांना एक विनंती आहे की माझ्यासमोर 26 मुलांची यादी आहे. त्यांनी स्वतःचा आऊचा खर्च
मुलगा त्याच्या पालकांना देऊ शकतो. त्यासाठी मी जसं नाव करत जाईल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. आपलीच मुलं आहेत. हेल्मेट हा जिव्हाळ्याचा विषय असताना सुद्धा आज लोक नाक मुरडतात ही शोकांतिका आहे. सोलापूरकर सुरक्षित राहण्यासाठीच पोलीस हेल्मेट परिधान करण्यासाठी सांगतायत. यामध्ये वाहनधारकांचाच फायदा आहे. आता पालकांनी मुलांना कमी स्पीड असलेली इलेक्ट्रिक वाहनं देण्याचा प्रयत्न करावा. स्पीड कमी असल्यानं मुलं रस्त्यावर सुरक्षित राहतील. शिवाय जास्त स्पीडच्या गाड्या असणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुलाचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी त्याला नेहमी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे, असं वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी सांगितलं. कारण हेल्मेट हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याचबरोबर नाराजीचा देखील विषय आहे. कारण हेल्मेटसाठी म्हणजे लोक नाक मोडतात याबद्दल माननीय आयुक्त सभापती सांगतीलच. मी फक्त आपल्याला एवढं सांगण्यासाठी आलो आहे की आमचे आयुक्त साहेब हे सोलापूरला आल्यापासून वाहतुकीसाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहे. सोलापुरातील वाहतुकीची त्यांनी परिस्थिती पाहिलेली आहे आणि ही परिस्थिती कशी सुधारावी यासाठी ते आल्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक उपक्रम राबवले. आपल्याला सुद्धा माहिती आहे, आम्ही नो चलान वीक राबवला, त्यानंतर कारवाई केली, परिपत्रकं वाटली, लोकांना फुलं, अक्षरशः आम्ही फुलं वाटलेली आहेत. यवनाच्या प्रतिकृती आपण संपूर्ण शहरामध्ये ठरवलेल्या आहेत. काही लोकांना ज्यांनी वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केलंय त्यांना शासनाच्या गाडीमध्ये बसवून मुख्यालयामध्ये नेऊन त्या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे. स्वतः कमिशनर साहेब त्या ठिकाणी थांबून त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे सर्व प्रकारे त्यांनी प्रबोधनाचा, जनजागृतीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि सरांची सर्वोच्च प्राथमिकता हीच राहिलेली आहे की लोकांची सुरक्षितता, रस्त्यावर लोक सुरक्षित कसे राहतील या दृष्टिकोनातून ते सातत्याने प्रयत्न करत असतात आणि या दृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील केलेले आहेत. आज सोलापूरचं भाग्य आहे की अशा प्रकारचे आयुक्त आपल्याला लाभलेले आहेत. एवढा प्रयत्न आतापर्यंत कोणी जरूर पाहिलेला नाही. सर जेवढे कर्तव्य कठोर आहे, कर्तव्यनिष्ठ आहे, तेवढेच ते संवेदनशील आहे. मी सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्यांच्या कामाबद्दल आपल्याला सांगतो त्यांना किती तळमळ आहे. एक साधारणतः 2 महिन्यापूर्वी अपघात झाला होता देगाव बायपास रोडला. 4 तरुण मुलं त्या ॲक्सिडेंटमध्ये जागेवर मयत झाले होते. साहेब त्याला हेल्मेटचं आमचं प्रशिक्षण चालू होतं, प्रबोधन मुख्यालयामध्ये. त्यांना ती माहिती फोनवर कळाली की असा प्रकार झालेला आहे. अक्षरशः साहेबांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. म्हणजे मी समक्ष पाहिलं आहे की त्यांना इतकं वाईट वाटलं त्या अपघाताचं. म्हणजे मी तर स्वतः असताना, माझा फोर्स असताना असे 4 तरुण मुलं हतनात बळी जावे ही किती दुर्दैव आणि वाईट गोष्ट आहे. कशा गाड्या चालवतात काय नाही थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. आणि आता मी सांगतो शक्यतो इलेक्ट्रिक गाड्या निघालेल्या आहेत. आता आपली मुलं मोठी होत आहेत. इलेक्ट्रिक कार्स, इलेक्ट्रिक मोटरसायकल्स आता सुरू झालेल्या आहेत ॲक्टिवासारख्या. तर आपण आपल्या मुलांना इलेक्ट्रिक मोटरसायकल देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते सुरक्षित राहतील. कारण त्याचा स्पीड 60च्या पुढे जात नाही, लॉक असतं आहे. आणि आपणही घरी निर्धास्त राहू शकता. मुलंही रस्त्यावर सुरक्षित राहतील. आणि ज्यांच्याकडं जास्त स्पीडच्या गाड्या आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं. आपली मुलं कशा प्रकारे गाडी चालवतात काय नाही थोडीशी माहिती घ्यावी आणि आपल्या मुलाचा जीव धोक्यात येणार नाही या दृष्टीने त्याला सारखं मार्गदर्शन करत राहावं. आदरणीय जोशी सरांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हेल्मेट परिधान केल्यामुळे मेंदूच्या दुखापतीच्या गंभीर प्रकारापासून संरक्षण मिळतं. हेल्मेट वापरणं स्वतःच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. हेल्मेटची सक्ती नव्हे तर सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करणं आवश्यक आहे. दुचाकीमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. कोविडपेक्षा सुद्धा रस्ते अपघातातील मृतांचे आकडे भयावह आहेत. कुटुंबाची सुरक्षितता व भवितव्यासाठी हेल्मेट काळाची गरज आहे. अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. अपघात झाल्यानंतर त्याचा परिणाम रुग्णावर होत नाही तर त्याच्या कुटुंबियावर सर्वाधिक होतो हे समजून घेतलं पाहिजे. अशा अपघातांचा मानसिक, शारीरिक व आर्थिक परिणाम रुग्णांसह सर्वांवर होऊन एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवणं कितीतरी पटीनं चांगलं आहे.
नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध करण्यापेक्षा हेल्मेट वापरण्याचे फायदे जाणून घ्यावेत. वाहन चालकाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं काळाची गरज आहे. आई वडिलांची छत्रछाया मुलांना असणं गरजेचं आहे. यासाठीच पालकांनी हेल्मेटकडे गरज म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी म्हणाले. कुटुंबाची सुरक्षा आणि कुटुंबाचं भवितव्य खूप अवलंबून असतं. कोविड जोपर्यंत नव्हता तोपर्यंत आपण थोडंसं बेफिकीर होतो की आपल्याला काही होणार नाही आहे. आपण निदान 60-65 आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण व्यवस्थित राहू अशी सगळ्यांना खात्री वाटायची. आणि त्यामुळं थोडंफार ट्रॅफिकच्या बाबतीत असू दे, आजारपणाच्या बाबतीत असू दे, आपण खूप बेफिकीर होतो. पण ज्यावेळेस कोविडचा दणका सगळ्यांना बसला त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की आपली सुरक्षितता ही किती महत्त्वाची आहे. अर्थात त्याला इलाज नव्हता, त्याच्यात एकच मार्ग होता की आपण त्याच्यापासून बचाव करणं, एवढं एकच आपल्या हाती होतं. पण आज जे वाहतुकीचे काही आकडे असतील त्याच्याविषयी पण सविस्तर आपण मुलांना सांगत असतोच नेहमी की रोड ॲक्सिडेंट्समध्ये किती मृत्यू होतात आणि त्याची सगळ्याची जर बेरीज केली तर कदाचित कोविड डेथ्सपेक्षाही जास्त मृत्यू हे रोड ॲक्सिडेंट्समध्ये होतात. आम्हाला सुद्धा जेव्हा हे लक्षात आलं त्यावेळेस बैगल सरांनी आज तुम्हाला सगळ्यांना की सोलापुरात खूप नवीन नवीन संकल्पना आणलेली आहे. त्यातली सगळ्यात मोठी संकल्पना आपले शाळेतले विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. सरांचं विशेष प्रेम आहे इंडियन मॉडेल स्कूलवर. तर बऱ्याच जणांनी जे त्यांचं बर्ड फीडिंगच्या प्रोग्रामला आपल्याकडे मेजॉरिटी मुलं याच्यातली तिथं जाऊन आलेले आहेत. CP सरांच्या बंगल्यावर अतिशय सुंदरपणे बर्ड्स साठी त्यांनी सँक्च्युरी केलेली आहे. जिथं आपल्या मुलांनी तिथं त्यांना बर्ड्सना खाऊ घातलेला आहे किंवा बर्ड्सविषयी माहिती घेतलेली आहे, कसं संगोपन करायचं आणि एक प्रकारची जी जाणीव मुलांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे या वयात प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी, तर ती सरांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी या माध्यमातून देखील त्यांना धन्यवाद देतो. किंवा आता मॅडमने सांगितल्यासारखं समोर ट्रॅफिक पोलीस दिसत आहेत म्हणून हेल्मेट घालणं बंदिशी किंवा बाजूच्या गल्लीतनं पळून जाणं हे करण्यापेक्षा याच्यामधनं आपल्याला काहीही साध्य होत नाही. मी मुलांना विरोधाने म्हणत असतो की समजा तुम्ही शाळेपर्यंत आलात आणि एखाद्या वेळेस त्यातल्या 9वी 10वी 11वी 12वीची जी मुलं असतात गेटमध्ये उतरून कुठं जर पळून जातात. मग ते 2-3 तासांनी कळतं आपल्याला की बाबा असं आज वर्गात एकदा तो गेला. मग हे एक थोडंसं थ्रिल असतंय किंवा आनंद असतो. तर अशा प्रकारचा आनंद आपण सुद्धा कधी कधी करतो की बाबा आम्हाला हेल्मेट घालायचं नाही आहे म्हणून आम्ही अशा प्रकारे पोलिसांना चुकून गल्लीतनं किंवा फास्ट चालवणं अशा प्रकारे केल्याने पुढचे जे नुकसान होतात त्याच्यामुळे आपल्याला जे घडतं आपण जी कृती करतो त्याचा पूर्ण परिणाम आपल्या परिवारांना, आपल्या लहान मुलांना भोगावं लागू शकतं. तर ती संकल्पना घेऊन आज आपण इथं आहे की मुलांच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश सगळ्यांना द्यायचा आहे की शेवटी आईचं असू दे किंवा वडील असू दे त्यांच्या छत्रछाया मुलांना असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आई वडील असलेली मुलं आणि नसलेली मुलं याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. ती तुमची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही. किती जवळचे काका काकू मामा मावशी कुणीही असलं तरी आपली सुरक्षिततेची आपली जागा ही आपल्या मुलांना कुणीही घेऊ शकत नाही. तर हे एक छोटासा प्रयत्न आहे आणि बैगल सरांच्या कल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण प्रोग्राम करतोय. हेल्मेट न घालण्याच्या चुकीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं. केवळ हेल्मेट न घातल्यामुळे आमच्या नशिबी भोगायचं आलं आहे. कुटुंबातील सदस्य तर गेलेच, मात्र कायमस्वरूपी अपंगत्व आलेला घरचा कुटुंब प्रमुख कायमस्वरूपी अंथरुणाला खिळून राहिल्यानं कुटुंबाच्या अर्थकारणाला ब्रेक लागलाय. त्यामुळे हेल्मेट काळाची गरज समजून त्याकडे सर्वांनी पाहावं असं आवाहन अपघातग्रस्त परिवारातील सदस्य बाळासाहेब पाटील आणि बाळासाहेब तांबे यांनी आपलं अनुभव कथन केलं. मी पाळे येथे राहतो. हातोबाड भाग आहे. मी माझ्या पत्न्याचा ॲक्सिडेंट क्रॉस रोड पुणे नाका इथे झालेला होता. तो जागीच गेलेला होता आणि त्याची हा पूर्ण पासोळेपर्यंत ट्रक
तयार केलेलं होतं आणि अशी परिस्थिती आहे की त्याला 2 मुले आहेत, मंडळी आहेत, आई आहे आणि माझा भाऊ वारलेला आहे. फार आलाही परिस्थिती होती त्याची आणि तो ते कुटुंब पूर्ण माझा मोठा भाऊ आणि मी आम्ही सांभाळत होता सध्या. तर मला एकच सरांनी 4-5 वेळा मला फोन केले आणि सांगितले की बाबा तुमच्या घरावर जे काय कुटुंबावर जे काय आघात झालेला आहे ते तुम्ही स्वतःच जाणू शकता आणि तुम्हाला इथं सांगावं लागणार आहे की सोलापूर शहरात असू द्या किंवा ग्रामीणला असू द्या की हेल्मेट ही जे आयुक्त साहेबांनी आणि तहसीलदारांनी वाहतूक साहेबांनी जे काय संयुक्तीकरण केलं आहे ते आपण पाळलंच पाहिजे आणि आपण हेल्मेट घेतलंच पाहिजे आणि असं सक्ती झालीच पाहिजे. कायद्याची जरी सक्ती नसेल तर आपल्या मनाची शक्ती झाली पाहिजे की आपण आपल्या मुलासाठी आणि आपल्या घरच्या कुटुंब प्रमुखासाठीही आपल्याला हेल्मेट पाहिजेच. आणि आज खरोखर ग्रामीण भागात आम्ही हातवड भागामध्ये मोडतोय. सोलापूरपासून 5 किलोमीटर आहे आमचं बाळे पुणे नाक्या जुन्या पुणे नाक्यापासून 5 किलोमीटर स्टँडला येतं आम्हाला तर एक मोठं प्रकार आहे की वाहतूक एवढी मोठी आहे सर, लय मोठी वाहतूक आहे आणि सर्व्हिस रोड दिला म्हणजे सर्व्हिस रोडचा वापर करत नाहीत. हायवे रोड येतात मोठ्या फार 12-12 टायरच्या 14 टायरच्या गाड्या येतात रोड भरून. तरी आम्हाला जी मोठी धरून यावं लागतं. हेल्मेट जरी आम्ही घातलं तरी आम्हाला पर्याय नाही. जस्ट 13 मार्चला माझा आणि माझ्या भावाचा ॲक्सिडेंट पुणेमध्ये झालेला होता. आम्ही मोळहून निघाला होतो तर डोक्याला हेल्मेट होतं आणि आज्ञा ते पिकअपवाल्याने रात्री 8च्या टायमिंगमध्ये मला पाठीमागून मुलं होतं. जवळपास आम्ही 25 ते 30 मिनटं रोडवर पडलेलं होतं. तिथे उचलायला कोण नव्हतं. त्याच्यामध्ये माझा लहान भाचा 31 वर्षाचा होता. तो जागेलाच डोकं सगळं कुठलं म्हणून जागेला जातात तो मरण पावला आणि त्याच्यानंतर मला माझ्या डोक्याला लागलं तर मला पायामध्ये ओढायचं मला पाय फ्रॅक्चर होतो 1 हाताला. म्हणजे आज ह्या कार्यक्रमाला आपण जसं सरांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की पोलीस बघितले की आपण घाबरतो. आपण चूक करतो किंवा आपल्या डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे किंवा लायसन्स नसल्यामुळे पळतो किंवा हे चुकीचं आहे. त्याचं कारण काय आपण बघितलं तर म्हणतो अरे बापरे काय ह्यानी वसुली चालू केली आहे, अरे बापरे काय ह्यानी मार झाला, काय त्रास झाला. एक आपल्या पालक असतील किंवा माझ्यासारखे तरुण पिढी जी आहे ही चूक करते. पण ज्यावेळेस माझ्यावर अनुभव आला ओढून घेतला त्यावेळेस मला समजून आलं अरे बापरे आपण चुकतोय. कारण ज्यावेळेस आधी सर आहे आणि विद्यार्थी बी आहेत, ज्यावेळेस एखादी चूक विद्यार्थ्याकडून होती त्यावेळेस त्याला छडी लागली त्यावेळेस त्याला कळतं की बाबा आपण चुकलो होतो. त्याच्यानंतरच आपल्याला सरांनी मारलं. तसं मला माझ्या बाबतीत झालं. आम्ही बऱ्याच वेळेस आपल्या सोलापूरमध्ये मागे वर्षांनी ज्यावेळेस सोलापूरमध्ये हेल्मेटची सक्ती केली. हेल्मेट बाबतीत ज्यावेळेस 7 रस्त्याला विजापूर नाक्याला ज्यावेळेस पोलीस अडवायची करायचं आपण लांब सरपंच सगळं म्हणायचे काय यार यांचं ऑफिसचे टाईम झालं आहे 5 वाजले सकाळी 9 वाजले हे ह्याने त्रास झाला आहे. तर ते खरंच आपली गैरसमज चुकीचं आहे आणि सरांना खरंच मी मनापासून धन्यवाद देतो की सरांनी ही संकल्पना आज इथं मांडली. कारण आज एखाद्या प्रत्येक घरामध्ये माझ्या घरामध्ये असू द्या किंवा सगळ्यांच्या घरामध्ये जे आज आमचं दुःख झालं कारण वयाच्या 31 वर्षी मला भाता जाणं आणि घरात मी 9 महिने चुकून राहणं हे खरंच भरपूर आहे. आणि आज विद्यार्थ्यांनी ही संकल्पना मांडली. आज बऱ्याच मुलांचा प्रश्न वडिलांचा प्रश्न असतो बाहेर काय घेऊन जाताना की आपण विद्यार्थ्याला काय आज मुलाला खाऊ घेऊन जायचं. पण आज त्या खाऊचे पैसे वाचून ह्या विद्यार्थ्यांनी जे वडिलांसमोर आदर्श घेतलेला आहे त्यावेळेस खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपले लहान मुलं आपण त्यांना गाईड्स करत असतो की बाबा तुम्ही असं करू नका. पण आज विद्यार्थ्यांनी कळालं ज्यावेळेस मी पैसे आज माझ्या खाऊचे विद्यार्थ्यांनी काढून त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की माझ्या मुलांना माझ्यासाठी हेल्मेट घेतो. दीपक कळढोणे यांनी या उपक्रमाची संकल्पना सांगताना ही सुरक्षितता असून यामुळे वाहनधारकाला व कुटुंबाला चांगलं जीवन जगण्याचा आधार मिळतो असं सांगत असा उपक्रम सर्वप्रथम इंडियन मॉडेल स्कूलमध्ये होत असल्याचं सांगितलं. मी या चांगल्या कार्यक्रमामध्ये अधिक बोलून प्रसन्न नाही करणार, पण मला काय कळली ही संकल्पना हरीशची वेळी सकाळी जेव्हा आमच्यासमोर मांडली तेव्हा मला सर्वात प्रथम एक
प्रमोदजी आपल्याला मला आवर्जून सांगावीशी वाटते की ही संकल्पना प्रत्यक्ष शाळेत राबवणारी किंवा आपल्या कॉलेजमध्ये राबवणारी इंडियन मॉडेल स्कूल ही खरंतर सोलापूरची पहिली संस्था आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी या संस्थेचं अभिनंदन करतो. आज निश्चितच आमचे मानसिकता म्हणजे जोशी सरांनी मला मानसपुत्र म्हटलं जोशी सरांना खूप आनंद दिला कार्यक्रमाचा. याप्रसंगी वेधस कुलकर्णी आणि स्वानंदी जोशी या विद्यार्थ्यांसह पालकांनी सुद्धा हेल्मेटबाबत विचार मांडले. देखिए हेलमेट जो है बहुत ज़रूरी है क्योंकि हमारे शोहर मेरे हस्बैंड मैं तो गाड़ी नहीं चलाती हूँ लेकिन मेरे शोहर चलाते हैं. लेकिन उनके बिना अगर हम सोचेंगे तो हम सोच भी नहीं पाएंगे कि इंसान जो अपने साथ ज़िंदगी भर है वो बिल्कुल हमेशा हमारे साथ नहीं है तो उनके बिना हम लाइफ ही नहीं जी सकते. हम सोच भी नहीं सकते कि आगे की लाइफ क्या होगी. इसलिए यही चाहूँगी कि तमाम जितने भी यहाँ पर पेरेंट्स हैं जिस तरह सर ने कहा है कि सबको हेलमेट पहनना चाहिए. एक रूल नहीं है, ये सबकी ज़िंदगी का सवाल है. तो आप सोचिए कि अगर इंसान जो एक कमाने वाला है अगर वो ना रहे तो घर किस तरह से चलेगा. चाहे वो बीवी हो, चाहे वो उसके बच्चे हों, चाहे वो उसके माँ बाप हों, वो किस तरह से इसको हैंडल करेंगे, कैसे आगे की ज़िंदगी को फेस करेंगे. तो इसके लिए मैं चाहूँगी कि जितने भी यहाँ पर बैठे हैं और आगे आप यहाँ से बाहर जाने के बाद भी आप सभी को ये कहें कि नहीं हेलमेट पहनना बहुत ज़रूरी है क्योंकि आगे की लाइफ हमें जो भी कमाने वाला शख्स है चाहे वो लेडीज़ हो चाहे वो जेंट्स हो हम ये सोच नहीं सकते उनके बिना लाइफ हम सोच नहीं सकते. उपक्रमासाठी आपण इथे सर्वजण हजर झालेलो आहोत. या माझ्या आधीच्या सर्व मान्यवरांनी विविध ज्या संकल्पना आहेत किंवा या रोड सेफ्टी सडक सुरक्षा हे जे शासनाचं अभियान चालू आहे जानेवारी महिन्यामध्ये हा आपण सुरक्षा आठवडा म्हणून आपण सेलिब्रेट करतो. त्याच्या अनुषंगाने हे सर्व जे उपक्रम आपल्या सोलापूर शहरामध्ये वैजल सरांच्या सर्व प्रयत्न चालू आहेत तर त्याच्यावर सर्वांनी प्रकारचं टाकलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मी आता एक वर्किंग वुमन आहे, ज्यावेळेस मी गाडीला चालून तुमच्या ऑफिसला जाते ऑफिसवरनं घरी येते त्यावेळेस मला एक गोष्ट अपील झाली की मी हेल्मेट का वापरायचे. म्हणजे सक्ती केली आहे म्हणून वापरायचं, माझ्या सुरक्षिततेसाठी वापरायचं, मी कशासाठी वापरायचं. तर असंच एक डिस्कशनमधून एक मुद्दा पुढे आला. आपण नेहमी असा विचार करतो की इथं मला भाजी आणायला तर जायचं आहे, मी 5 मिनिटात परत येणार आहे, मुलीला शाळेत जाऊन येणार आहे, 2च मिनिटाचं काम आहे, इथूनच येणार आहे, चौकातच परत येणार आहे आणि मी त्यावेळेस हेल्मेट कशाला घालू. जर फार दूर जायचं हायवेला जायचे तरच मी हेल्मेट घालणार अशी आपली धारणा असते. परंतु 40 मी हेल्मेट घालायला 10 वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि मी रेग्युलर हेल्मेट वापरते. भले मला 1 किलोमीटर जायचं, 2 किलोमीटर जायचं किंवा अर्धा किलोमीटर जायचं चौकात जाऊन भाजी आणायची. मी एक विचार करते की आपल्याला किती अंतर जायचं हे महत्त्वाचं नाही आहे. रोड आणि माझं डोकं किंवा माझी बॉडी याच्यामध्ये किती अंतर आहे हा मला मुद्दा अपील झाला की हे अंतर महत्त्वाचं आहे. मग ते भले किती अंतरावरून मला परत यायचं आहे हा मुद्दा त्या ठिकाणी गौण आहे. आणि आपण जर सुरक्षित असू तर हा म्हणजे तो जन्म आहे. आपण असू तर सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी असणार आहे. या कार्यक्रमास इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, ममता बसवंती, आदिती कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, मानसी जोशी, अचला राचरला, सुजाता बट्टे, रुही काझी, मनोज साळुंके, प्रशांत पुणेकर, अक्षय माने यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसपे न्यूज ब्युरो नेटवर्कचं आपलं सोलापूर डिजिटल मीडिया या YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आसपे न्यूज ब्युरो नेटवर्क आपलं सोलापूर डिजिटल मीडिया.